जैसी आपकी मर्जी, बाकी पूरे मार्केट में मेरे जैसा भाव और मेरे जैसी सर्विस आपको कोई नहीं दे पाएगा। अरे पतलू, समोसा तर खाल्ला. मोटू ही घे गोदावरी इलायची लस्सी. वाह, गोदावरी इलायची लस्सी म्हणजे प्रत्येक घोटात थंडगार ताजेपणा. नमस्कार, आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. शहा येथील शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पूरचारीचे पाणी आल्याने 3 एकर शेतीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. चला तर सविस्तर जाणून घेऊया. दिनांक 24/7/2026 रोजी सिन्नर तालुका शहा गावातील शेतकरी भाऊसाहेब गोरक्षनाथ म्हस्के यांनी 25,000 रुपये खर्च करून सोयाबीनची पिके उभारली होती. बहुचर्चित माजी मंत्री आमदार माणिकराव कोकाटे यांच्या दूरदृष्टी व लोकविकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वरदान ठरलेल्या पूरचारीचं पाणी गुरुवारी सायंकाळी 7च्या सुमारास आमदार कन्या व जिल्हा परिषद सदस्य सीमंतनी कोकाटे यांच्या हस्ते सोडण्यात आले आहे. परंतु पूरचारी काम अपूर्ण असल्याने सोडलेले पाणी थेट शहा येथील शेतकरी भाऊसाहेब गोरक्षनाथ म्हस्के यांच्या सोयाबीनच्या शेतात शिरल्याने जवळपास 3 एकर क्षेत्रात तळ्याचं स्वरूप आले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याच्या हातात पिकं येण्याआधीच उद्ध्वस्त झाल्याने हतबल झालेल्या शहा गावातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून या संदर्भात सरपंच व ग्रामसेवक तलाठी यांना माहिती दिली असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे व यापुढे आमच्या क्षेत्रात पूरचारीचं पाणी येणार नाही याची खात्री द्यावी, अन्यथा कायदेशीर मार्गाने न्याय मागणार असल्याचे भाऊसाहेब गोरक्षनाथ म्हस्के व शहा गावातील शेतकऱ्यांनी सांगितले. दरवर्षी याच काळात ह्या पाण्याची समस्या निर्माण होत असून मोठ्या मेहनतीने उभारण्यात आलेल्या शेतावर नांगर फिरवण्याची वेळ शेतकरी भाऊसाहेब म्हस्के यांच्यावर आली असून हा कसला विकास. मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करत शेतकऱ्यांचंच हित लक्षात घेऊन पूरचारीचं काम करून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि लोकप्रतिनिधीच्या आश्रयामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी चालवलेला हा खटाटोप अतिशय स्तुत्य असला तरी अनेक शेतकऱ्यांच्या जीवावर उठलाय का, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारित आहे. शेतकऱ्यांचे हित होण्याऐवजी नुकसानच जास्त होत असेल तर हा विकास काय कामाचा. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी गावातील शेतकरी यांच्याकडून जोर धरू लागली आहे. प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे, सिन्नर सह मुख्य संपादक सुरेंद्र गडवे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, आपण पाहत आहे GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. बातमी आहे पूरचारीच्या संदर्भातली. कारवाई झाली पाहिजे, नाही झाली तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचं ते करू. तुम्ही कारवाई करा, सरपंचांना मी सांगितलेले मी सकाळी, आणि पोलीस केस सुद्धा करणार आहे. जे कोणी क्राऊड लावेल असं कोणी त्यांना शोधून काढावं, त्यांनी पोलिसांनी केस बी करणार आहे त्या गोष्टीवर. इकडून मागं बी की एकदा केस केलेली ऐकती नाही. आमचं पूरचारीचं पाणी पिंपरवाडीला जातं, ती नळीत पाणी नाही जाताना इकडे खाली फोडून दिलेलं आहे पाणी, आणि अक्षरशः येऊन पाहणी करावे. नदीजवळ प्रकल्प आहे तुमचा, नदीजवळ प्रकल्पालाच पाणी गेलं पाहिजे. दुसऱ्या शेतामध्ये काल पाणी घालून राहिले, घेणं नाही देणं नाही, नुकसानी करू राहिले. दरवर्षी तर झालं, 3 वर्षापासून चालू आहे.